महाराष्ट्रांतून हिंदू धर्माचोच एक पंथ भागवत संप्रदाय म्हणून आमकां सगळ्यांक एगोतच. ह्या संप्रदायाच पाया संत ज्ञानेश्वरान घालो आणि ताजो कळसू संत तुकारामान बांदलो अशें म्हणटात. ह्याची संत तुकारामागेलें जीवन आणि कार्य हाजेर आधारीत एक संगीत कार्यक्रम आता मी तुमचे मुखार दवरतस. पयलें संत तुकारामागेलेची 2 अभंग ऐकुया. एक गाव आम्ही विठोबाचे नाव. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, विठोबाचे नाम. आणि कासे का
आणि एक अभंग ऐका येते. हरी तुझे नाम गाईन अखंड. हरी तुझे गाईन अखंड. हरी तुझे गाईन अखंड. हरी तुझे गाईन अखंड. या विण पाखंड नेणे काही. या विण पाखंड. या विण पाखंड. या विण पाखंड नेणे काही. हरी तुझे गाईन अखंड. हरी तुझे गाईन अखंड. अंतरी विश्वास अखंड नामाचा. अंतरी विश्वास अखंड नामाचा. काया मनी वाचा. काया मनी वाचा. काया मनी वाचा. काया मनी वाचा. हेची देई हरी तुझे गाईन अखंड. हरी तुझे गाईन अखंड. तुका म्हणे आता देई संत संग. तुका म्हणे आता. तुका म्हणे आता देई संत संग. तुका म्हणे आता देई संत संग. तुका म्हणे आता देई संत संग. देई संत संग. तुझे नामी रंग. तुझे नामी रंग. तुझे नामी रंग. तुझे नामी रंग. गारो माना हरी तुझे गाईन अखंड. हरी तुझे गाईन अखंड. या विण पाखंड नेणे काही. या विण पाखंड. या विण पाखंड. या विण पाखंड नेणे काही. हरी तुझे गाईन अखंड. हरी तुझे गाईन अखंड. गाईन अखंड. गाईन अखंड. आता थोडं नामस्मरण करूया. जय जय विठ्ठला पांडुरंगा. जय हरी विठ्ठला पांडुरंगा. जय जय विठ्ठला पांडुरंगा. जय हरी विठ्ठला पांडुरंगा. जय जय विठ्ठला
नामस्मरणाच गजर आयकतना अशें दिसलें की आमी ह्या वारकऱ्यांक दिंडीन सामील जाल्यां ती तान सांगा ती आमी वता आसती. वारकरी हो शब्द कशें आयलो तरी वारी वारी म्हळ्यार खंय एक वचून येवचें आनी पंढरपूर कार्तिकी आनी एकादशीक ह्या लोक दर वर्स वता ती येता ती म्हणून तांकां वारकरी म्हणटा ती. आनी ह्या भागवत संप्रदायाकय वारकरी पंथ म्हणून आनी एक नांव आसा. कशें दिसतात हे वारकरी तरी तांगेल गळ्यान तुळशी माळ आसता. हो पंथ घेतली की त्याला माळ आली आहे अशें म्हणटात. त्याने माळ घेतली आहे म्हळ्यार तांतूं सामील जातना एक थोडी शपथशी घेवची आसता. गळ्याक तुळशी माळ, कपाळाक बुक्को, तांगेल्या हातांत भगवो झेंड आसता आनी दिंड्या पताका घेवन भायर सरता ती. टाळ मृदंग हाय साथीन आनी नांतची पंढरपूर दिकान वतात. वाटेर वाटेरी तांगेल मुक्काम आसता. सांसान गांवांत राबता ती आनी आपणाल घारा वारकरी आयलो म्हळ्यार कोड मान अशे लोक लागता ती. आमी तांगेल खाण जेवणाची तांकां कसली काळजी करता पडना. लोक आपण जावन तांगेला आदरातिथ्य करता ती, घरांत राबोवन घेता ती. अशें करता करताची त्या आषाढ एकादशीक किंवा कार्तिक एकादशीक पंढरपूर वचून पावता ती आनी थंय तरी मागीर व्हड उत्सव आसता. आतां ह्या वारकरी तांगेले शपथ कसली आसता तरी सत्य उलोवचें, अहिंसा त्यामुळे ती मांसाहार करचो ना, मद्य सेवन करचो ना, आपणागेल कर्तव्य प्रितीन करचें आनी परस्त्री माते समान. हे सगळें चित्त शुद्धी खातीर, देह शुद्धी खातीर म्हणून हे नियम केल्या ती. शिवाय आनी थोड्या सदाचरणा खातीर म्हणून दिवसांत 1 फांता ज्ञानेश्वरीचें पठण करचें, 108 फांता जप करचो, रामकृष्ण हरी म्हणून तांगेल जप आसत. शिवाय मागीर आमकां खंयचें मना आशिल्ल कोरयेद म्हणून 108 फांता म्हणून अशीच एक सांगल्यां की एक थोडो वेळ पुणी मन एकाग्र जावंका म्हणून. आनी मागीर म्हयन्यांत 2 फांता एकादशीक उपवास. परत त्यामुळे चित्त एकाग्र जावचे खातीर खाण जेवणाचेर भोव चड आमगेल मन वता, मनाचेर संयम येवंका म्हण खातीर उपवास. आनी वर्सांत 1 फांता जावं 2 फांता पंढरपूर वचें, सगळ्यांनी मेळून वचें. तांतूं एक गंमत आसता, तांतूं एक एकमेकां संत सज्जनांगेल सहवास मेळटा. पंडित मैत्री सभेत संचार तांगेल सहवासाने तांगेल जे सद्गुण आसतात ते आमकांय लागता ती म्हण खातीर सगळ्यांनी मेळून एक वारी घेवची, पंढरपूर वचें. हे सगळे तांगेले नियम. आतां हो वारकरी संप्रदाय इतलो लोकप्रिय कल खातीर जालो महाराष्ट्रांतून तरी अशें म्हणटात की तांणी धार्मीक लोकशाही हाडी. आमकां राजकीय लोकशाही म्हळ्यार म्हणून सामान्य हिंदुस्थानांतूं येता आयल्या प्रत्येक जाणांक मत दिवचे अधिकार आसा. गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री पुरुष असो, ब्राह्मण हो असो, खंयचोय जातीचो असो, धर्माचो असो, ताका मत दिवचे अधिकार आसा. तशीच ह्या धार्मीक लोकशाहींतूं ह्या संतांनी आमकां सांगलें की देवा लागवच अधिकार फक्त थोडे जाणांकय ना. मागची काळाक अशी कल समजूत आशिल्ली की संस्कृत भास येवंका, वेदाध्ययन करता जाल्यार संस्कृत भास येवंका तो फक्त ब्राह्मणांक हक्क, स्त्रियांक ना, शूद्रांक ना, बाकीच्यांक कोणाकय हक्क ना. तरी ह्या संतांनी सांगलें, ह्या संप्रदायान मस्त संत जावन गेले. ज्ञानेश्वर हो पयलो आनी मागीरचो तुका झाला से कळस. ताजे मध्यें तूं कितली व्हडी संत परंपरा. तांणी सगळ्यांनी सांगलें की जाती, धर्म किंवा भास हाज कसलोय आडकाठी ना, तुमकां संस्कृत येवंका म्हूण ना आनी देवा लागीं सरळ उलोयेद, कोणागेली मध्यस्थी जावंका म्हूण ना. त्यामुळे तांणी एक नमुन्याची धार्मीक लोकशाही महाराष्ट्रांत हाडी आनी त्यामुळे हो पंथ अगदी लोकप्रिय जालो. कानाकोपऱ्यांतच प्रसार जालो. सगळ्यांगेल्या मुखांत अभंग प्रत्येक तुकारामागल्यांनी कोण मराठी भास गोतस की कोण त्या भाशेन शिकल्यां की तांगेल मुखांत कितले फांता हे अभंग. मागीर अभंगांचो आमी अभ्यास करतात तावळी आमकां लक्षांत येता की अरे हें म्हाका गोतस, हें हांव कितले फांता आयकलें. सांज 2 आंगल कांदार हें पडतस. इतले थायताच प्रसार सगळे कडेन जालो, घरोन घर जालो आनी त्या निमतान हो पंथ अतिशय लोकप्रिय जालो. सिस्टर निवेदिता म्हणून तुमी नांव आयकलें आसता. ती कल म्हणटा की समाज हो अशी आड आसता पडलेलो आनी संत हे जन्मा येतात पळय सज्जन ते अशे आसतात. तरी ह्या संतांगेल कार्यकल म्हळ्यार निद्दलेल्यांक जागोवचें. तांगेल भाशेन, तांगेल कवनांनी, तांगेल तत्वज्ञान सगळेकडे संचार करून कीर्तन भजन हाजे द्वारे लोकांक लाग तांगेल संपर्क आनी हळूहळू त्या लोकांक जागृत करतात, बरे मार्गा व्हरतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. संस्कृतांतूय गितेन देवान म्हळ्यार ज्या ज्या वेळा ग्लानी जाता, अधर्म जाता तावळ हांव जन्म घेता. तरी हे संत सज्जन परत परत जन्म घेतात आनी लोकांक बरे मार्गा लायतात. परत तांगेलें आयुश्य खर्चल की मागीर परत एक ग्लानी येता, लोक परत कुमार्गा लागतात आनी परत आनी कोणागेलो पुणी जन्म जाता. अशी ही संत परंपरा महाराष्ट्रांतूं जाल्या. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही जणू काही वैकुंठवासी जाल्यार कल खातीर आमी आयल्यान ती कल खातीर जन्म घेतला. कल्या म्हळ्यार मस्त मागशी ऋषींनी सगळें बरोवन दवरल्यां तें आचरणांत कशें हाडचें हाजें आमी उदाहरण तुमच्या मुखार दवरतात. संतांगेल जीवन म्हळ्यारच एक उदाहरण. तें फक्त तोंडान सांगना ती तरी तशी वागून दाखयतात.
त्यामिती तुकाराम महाराज म्हणत असती की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. 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 बोलिले ते ऋषी सात भावे वर्ताया. बोलिले ते ऋषी सात भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. उच्चिष्ठाचा भाग शेष उरला तो देऊ. उच्चिष्ठाचा भाग शेष उरला तो देऊ. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने. अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने. विषय लोभी मने साधने ही बुडविली. विषय लोभी मने साधने ही बुडविली. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. एकंदर हासिका पाठविला इहलोका. एकंदर हासिका पाठविला इहलोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले ते ऋषी सात भावे वर्ताया. बोलिले ते ऋषी सात भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आलो याची कारणासी. आलो याची कारणासी. आळंदी लागीची देहू म्हणून एक सान गाव मस्तणान तुमची पैकी पळयल्यास का. थंय तुकारामागल जन्म जाल्लो. मोरे म्हण तागल्या कुळाच नाव मोरे आणि आड नाव अंबिले म्हण. मूळ पुरुषागल नाव विश्वंभर. ह्या विश्वंभराक शेत तांतू विठ्ठल रखमायगल मूर्ती मेळयली म्हणून काणी असं आणि तान्ने ते घरांत हाडून स्थापन केली. त्या घरांत पहिले दोन सगळे धार्मिक संस्कार चेडवांचे रिजात असती. त्यामितींची तुकाराम म्हणत असं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी किंवा पंढरीची वारी आहे माझे दारी. तागल अभंगांतान मस्त आमकां तागल कलकल संस्कार सांधून ताजेर जाल्ले ताची कल्पना येता. आणि हो गांव निसर्गरम्य अगदी देहू ताजे वर्णन कवीनी गोमटें केलें. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव. पयलोन थंय देवा गेल्या धर्माचे सगळे संस्कार त्या गांवांतले सगळे लोकांचेर जाता आशिल्ले. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव. धन्य
बापसुगल नाव वोल्होबा आणि आवसुगल नाव कनकाई. तांगल घर अंतूंची विठ्ठल रखुमाईल मूर्ती आशिल्ली ताजेंच तांणी एक सांजचें देवळशें घरांत बांदलें आणि लग्न जायना फुडें दोग जाणांनी वचून ज्ञानेश्वर समाधीचें दर्शन घेतलें अशी काणी आसा. आणि मागीर तिणें एक नवविधा व्रत केलें. ताज मागीरीची तिका ते जाण चेडूं जालीं. व्हड सावजी, दुसरो तुकाराम आनी तिसरो कान्होबा. अशें म्हणटा ती की चेडवान जावंच्या वेळार आवसुगल मनांत ज्या विचार आसता ती, ज्या विशयांत ते गुंतलेले आसता ती, ताच जर चेडवांगल व्यक्तिमत्वाचेर परिणाम जाता. तरी तिगल मन सतत देवागल हांतूंच आशिल्ली जाल्यार तेंची तिगल घर हांतूं तुकारामा सारको व्हड संत सज्जन जन्म आयला आसता अशें म्हणटा ती. ह्या नवविधा भक्तीची वर्णन नवविधा भक्ती केली सायास. नवविधा भक्ती केली सायास. नवविधा भक्ती केली सायास. तेची पूर्ण झाले नवमास. तेची पूर्ण झाले नवमास. नवविधा भक्ती केली सायास. नवविधा भक्ती केली सायास. कनकाईचे भाग्य विशेष. कनकाईचे भाग्य विशेष. विष्णू भक्त जन्मास आला की. विष्णू भक्त जन्मास आला की. विष्णू भक्त जन्मास आला की. हे त्याग जाण भावंडांपैकी इतल्यान थोड सावजी हो सांधोनूची के गंभीर वृत्तीचो विरक्त वृत्तीचो आशिल्लो म्हणटात. जाल्यार तुकाराम मात्र सांधोनू अगदी पुंड मस्त खेळचें, दिवसभर मस्ती करची, भायर भोंवचें, खावचें पिवचें असले स्वभावाचो आशिल्लो. तागल त्या वेळार कसली कसली खेळ आशिल्ले म्हणून सगळे ते अभंगांतल्यान आमकां आज कल्पना येता. बालपणी ऐसी वर्षे गेली 12, खेळता या पोरा नाना मते. विटी दांडू चेंडू लगोऱ्या वाघोडी. चंपे पेंड घडी एकी बेकी. हमामा हुंबरी पकव्याच्या बारे. खेळे जंगी भोवरे चुंबाचुंबी. अशी मस्त खेळांची वर्णन आसा. कलकल नमन्या खेळटान चेडवां ताजे वयल्यान सगळे त्या अभंगा आमकां कल्पना येता. अशी तागल खेळान तूं पयलींची 10-12 वर्स गेली जाल्यार त्या काळान तूं बगी लग्न करताना जाल्यार ती 13 वर्सारीची तागल लग्न जालें. तागलीची मामे भयणी रखमा म्हणून तीच सांगाती तागल लग्न जालें आणि एक चेडूय जालें. जाल्यार ही रखमाची काय दमेकरी आशिल्ली, तिका दम्याचो त्रास आशिल्लो उसरमिटीचो. तांणी ती ताका लावच वापसूंक दिसलें की तिची मिती संवसारू समकोरू जाय की ना की बा म्हणून तांणी ताका दुसरें लग्न करून दिलें. ती एक श्रीमंत घरांतली गुळवे म्हणून पुणेचें एक श्रीमंत घराणें तांगल चल्ली. तिगल नांव आवडी आशिल्लें. मागीर ही जिजाऊ म्हणून. ही गलीच विशय मागीर आमी तुकारामागल बायल जी जाग म्हणून सिनेमान तुवें पळयल्यान मस्त आयकल्यान तीच ही दुसरी बायल जिजाऊ. तिगल कुळार चेड नांव आवडी. तरी अशी ह्या 2 बायलां सांगाती तागल संवसारू सुखान सूर जालो आणि तांगल सुखवस्तू कुटुंब आशिल्लें. तागल दुकान आशिल्लें वाण्याचें, सगळें वाण सामान विकचें. शेतीवाडी आशिल्ली आणि गांवची महाजनकी ह्या कुटुंबा लागीं आशिल्ली. म्हळ्यार एकंदर कसली काळजी नाशिल्ली. सुखांत दिवस वता आशिल्ले आणि तो व्यवहार कुशल आशिल्लो. अशी सुरवातीक ताणें व्यवहारांत मस्त मन घालून गोमटें कोण दुकान चलयलें अशी इतिहास सांगता. आणि तागल अभंगांतल्यान मस्त आमकां तागल्या ह्या व्यवहारा विशयी कल्पना येता. मस्त तो वापरता उपमा. भक्ती ऋण घेतले माझे चरण गहाण आहेत तुझे. तू मला तुगल पाय गहाण दवरल्या ती आणि हांव तुका मगल भक्तीची ऋण दिल्या. त्यामुळे ती प्रेम व्याज देई हरी माझा हिशोब पुरा करी. हांव तू लागच्यान दवरल्या ताजे वेल व्याज तू म्हाका दी आणि मगल हिशोब पूर करी. अशी मस्त तागल व्यवहारांतलो तो उदाहरण दिता.
आमकां मस्तपंता इतिहास खंयच्या लेखकान वाचिल्ले आनी वाचतना तांगल व्यवसायांतली उपमा तांत्यो मस्त येता ती तशीच ह्या संतांगल वाचन करता आसतना आमकां दिसता आतां सावता माळी तागले कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी तागल माळ्यागल जें जीवन आसा त्या प्रमाण तो देवाक म्हणटा की मगल विठाबाई ती म्हण मागीर संत बहिणाबाई ती तरी गृहिणी आमची वारी तिवे तशी म्हणटा की चुलीचेर भाजका जाल्यार पयले हाता चटके बसता ती तशी आमगल संसार अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अशी तांगल सगळे विविध अभंग आमी वाचता आसतना तांगल व्यवसायाची मस्त आमकां कल्पना येता अशी एक म्हणटा ती की खंयच्याय लेखका गेल्या व्यवसायाची तागल लेखनांत येता एक सुतारू एक गायनाक प्रोग्रामा वचून लावणी तरी कशी जालें गायन तर तो म्हणाल की तिगल तयारी बरी आशिल्ली गायिके गेली जाल्यार तिगल आवाज चिके भरभरी आशिल्लो तिगल ताळ्याक चिके सँडपेपर घास का म्हूण दिसलें आपणाक तागल व्यवसायांतली उपमा की ताळ भरभरी आस म्हणा फुडें सँडपेपरान चिके सम करुया म्हूण दिसलें अशी बायलो ही मस्त आजकाल लेखन करता ती आणि तांगल लेखनांतूय मस्त आमकां उपमा म्हाका तर एक दिसता की दादल्यान वाचल्यार हाजर तूं कळत की ना तांकां एक पद्मजा फाटक म्हूण बरयता तिगल लेखनांत एक उपमा आशिल्ली की सुख दुःखाची साबुदाण्याची वीण आता साबुदाण्याची वीण म्हळ्यार आमकां बायलांक दादल्यांक दिसू फावसो सुख दुःखाचो आनी साबुदाण्याचो संबंद जाल्यार साबुदाण्या वीण म्हळ्यार आमकां तस की एक सादो एक उलटो एक सादो एक उलटो तशी आमगेल्या आयुश्यांतूं सुख दुःख येता तशी तिगल आनी एक उपमा आमकां भोवतेक वाचरेन तूं बायलां नेसचें तरी तिन्न एक गच्चेर खान कसले सीन्स दिसता ती ताचें वर्णन केल्या तरी मस्त इमारती दिसतात कफ परेडनाम वचुल्यार इमारती दिसता ती तर तीन म्हळ्या की इमारतींचे उभे मेसूर पाकाची कुडके अशी आड असता ती त्या जर उभी दवरल्यार कशी दिसू फावस ती तर तशी स्काय स्क्रेपर्स पळयल्यार आमकां ताज उगडास जाता तर अशी आमगल ज्या व्यवसायांतूं आमचे अनुभव येता ती ताजे वेल्यान आम्ही मस्त उपम दिता ती तशी तुकारामागल्या अभंगान तूं मस्त तागल ह्या व्यवसायांतल्या तो म्हणटा की देवागल नावाने हांव खत बरयल्या किंवा फोडिले भांडार धन्याचा हा माल आपण फक्त भारवा ही हम आलू त्यामुळे परत वाण्यागल दुकानाच्या आमगल दोळ्या मुखार दिसता किंवा मगल भक्ती हांव मापांत घालून तुगल झोळयेंत घालतस अशी याकडे वर्णन आसा अशी मस्त तागल व्यवसायाच तो आमकां कल्पना दिता तागल अभंगांत तागल एक सुप्रसिद्ध अभंग म्हळ्यार जोडोन या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे अशी म्हणटा ती की संतांगल तत्वज्ञान हे जीवनाक नकारात्मक असं म्हणून बरोबर नाही की गृहस्थाश्रमांतून आमकां पैसे मेळोवची अगदी गरज आसता संतांनी केन्नाय म्हणी की तरी तुकाराम म्हणटा की जोडोन या धन उत्तम व्यवहार प्रामाणिकपणाने पैसे मेळोवंक खातीर वायट मार्गान नाही जाल्यार पैसे मेळोवच्यान कांय चूक ना जाल्यार तितले मेळोवन तो राबना दुसरी ओळ चड महत्वाची उदास विचारे वेच करे उदास म्हणा कशी आमकां दिसता की खिन्न नाही उदास विचार हांगा अर्थ अलिप्त मनाने तांत गुंतून पड नासतना तें धन वांटून दिया ती कोणाक गरज आसा तांकां महात्मा गांधीन आमकां एक ट्रस्टीशिपाची कल्पना दिली मस्त श्रीमंत व्यापारी गांधीवादी जालेले तागल शिष्य जाले तावळतान तांकां सांगिल्लें पैसे मेळोवन चूक न्ही जाल्यार तुमी तुमचे आसतना कशी तुमी मनान हाडका की तुमी ट्रस्टीज खंयचे संस्थेचे ट्रस्टीज तांकां अधिकार आसता जाल्यार तांगल न्ही ते पैसे संस्थेचे तशी तुम्ही लेखा की सगळे लोकांगल पैसे तुमचला आसा ती त्यामुळे कोणा गरज आसा तांकां परत दिवंक तर तीच कल्पना तुकाराम सांगतास जोडोन या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे जोडोन या धन उत्तम व्यवहारे जोडोन या धन उत्तम व्यवहारे जोडोन या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी
सुखांत वता आसतना 17 वर्सार धरून तागल दुखाच फेरो सुरू जालो म्हूण लेखीत. 17 वर्साचेरी आवस बापूस दोग जाणे थोडे थोडे काळा अंतराने देवा लागूच. व्हड भाव तिवय गेली आणि त्या दुखाने तागल व्हड भाव सावजी घर सोडून संन्यास घेऊन ना जालो. तश करून कुटुंबात सगळी जबाबदारी ताजेरी पडली आणि आवसू गेल्यान तागल संबंध इतले जिवाळ्याचे शिले. आवसून वचना पूण ताका दुःख सहन करचे भोव कठीण गेलें. तो आपणाला अभंगान तिगल वर्णन करतस. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. आवसुगल जाती कशी की कळवळ होती मनान थानू आणि कसले नमने लाभ जाय म्हणून ती इच्छ करना लाभाविण प्रीती करता. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीण प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीण प्रीती, पोटी भारवा आहे त्याचे सर्वस्व हेच आहे, पोटी भारवा आहे त्याचे सर्वस्व हेच आहे, त्याचे सर्वस्व हेच आहे, त्याचे सर्वस्व हेच आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. संकट केन्नाय एकळी ना ती म्हणटा ती. 1930 महाराष्ट्रात एक व्हड दुष्काळ पडलो आणि गावांत लोकांक खावच्या ना जालें, पैशे ना जाले, देणेकऱ्यांगल तगाद सूर जालो, दुकानाचे दिवाळे गेले. तांतूंच तागल बायलय गेली चल्लोय गेलो, पयलीच बायलय गेली चल्लो गेलो. ह्या सगळे दुःखांनी तो इतलो हैराण जालो. तो म्हणटा संसारे जाहलो अति दुःखे दुःखी, माय बापस सेखी क्रमिलिया, दुष्काळे आटिले द्रव्ये नेला मान. द्रव्य तर गेल्यांची ताच सांगा ती समाजांतलो मानूय वता. स्त्रिये की अन्न करिता मेली, लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुखे, व्यवसाय देखे तुटी येता. सगळे वर्णन ताणें आपणाला संसाराच्या अभंगांत केल्या. आणि असले प्रसंग येना पुढे आम्ही सगळे जें करतात तेंच तो करतस देवागल स्मरण करता आणि म्हणटा की आत तुझ शिवाय म्हाका कोणें हांत तारण करतल ना, तूंच विश्वनाथू आणि हांव दीनरंक अनाथ. तुमची विश्वनाथू दीनरंक भावनाथू, तुमची विश्वनाथू दीनरंक भावनाथू, तुमची विश्वनाथू दीनरंक भावनाथू, कृपा करी रे थोडी, माया
दुःख येतात ती कारण दिसता की मागताच कसला किती दुःख तिथंच देव आणि त्यावेळेस विचार करतात की कदाचित तागाल कसले कोणी हे तू असंच का हाणतो आमच्या मनात समाधान करून एक नमुना नाला रे आमचा अन्याय नाकले मग काय मगर अपराध नसतं नाही ती दुःख मगर वांट्या केल्या त्यांना कले कोणी ताक एक उत्तर आमगल मनाचा जायचा त्याप्रमाणे साने गुरुजी म्हणून एक लेखक शिलो त्यांना श्यामची आई म्हणून एक बुक बरेला सगळ्यांत तसंच का पहिलं वाचल्या आवसूचे मस्त प्रीत शिरी मस्त तीन कष्ट काढलेला मुखार आपण शिकून तिका सुख तिथला जाल्यार ती मरता मस्त ताक दुःख जाता त्याला मागे तो म्हणता की ती कला वचुली देवान ती कला आपणाला आयुष्यात आणली त्यामुळे आपण तिच्या गुंतून घरातून राबतलशील आपला भारत मातेकल हा काय तू येश नाशिली त्याला आता तीच ना कोणा खातीर आपण घरात राबू म्हणून आपण मुक्त मनान मागेली भारत मातेकल मागीर तो स्वातंत्र्य संग्रामांतलो चुकलो आणि त्या मस्त देशा खातीर कार्य केलं तरी तशीच आता तुकाराम म्हणता की देवाला कसले पण घेत वस का माता गेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता ओर गेले बरे झाले देवे माया विरहित केले चढ दाखवले बाई लेखलेली जरी आव सुख गेली आपणाक तांत गुंतून कोण नाही आपण पूर्णपणान देवा कार्या खातीर आपणागल मन तन सगळे देव ब्राह्मण खातीरच देवान आपणाचे रसन काळा असता म्हणून तो समाधान करून घेता जलतरी त्या क्षणात ज्या वेळा तो देवागेला आळवणी करता तेव्हा लक्षात येतं की पुत्र शोक तो जो झाला त्यांना खरे म्हणा बाहेरच्या जायना आपला चायडागल मृत्यू कोणाच्या हाजीत हॉड दुःख आणि दुसरं ना असता तर त्यांनी ह्या अभंगात देवागल वर्णन केल्या त्या ऐकणारी चेंडून चांगल दारा मुखार येतात राजस सुकुमारू मदनाचो पुतळा रविशशी करा लोकलिया चायडागल रूपी तिथे काउंटेस की श्रीकृष्णान वर्णन केल्या जाल्यार छान असतानाचे इथलं हे रूप कोणतं की चंद्र सूर्य सुद्धा ताली मुखार काय ना कासे सोनं सळा आणि मुखारात पदम तुमच्या राजस सुकुमार मदनाचा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा प्रविशती कळा
पूजा अर्चा भजन हातूंच घालूंच्या लागलो घरा मागशी एक भामनाथ म्हणून पर्वत अशी थंय वचून बसचें सगळो दिवस देवा गेले ध्यान करचें संवसारान कसलें लक्ष ना ताका बायल ताचे खातीर जेवण घेवन येवचें कसलें खा म्हणचें सगळें करता आशिल्ली जाल्यार ताका कसलें तुमी लक्ष नाशिल्लें ताणें गुरू म्हणून करनी खंयचोय खरो गुरू म्हणून करनी जाल्यार अभंगांतान ताण म्हळ्या की बाबाजी चैतन्य म्हणटाने आपणा दीक्षा दिली स्वप्नांत येवन म्हणून खरें म्हळ्यार बाबाजी चैतन्य म्हणून एक आशिल्लो जाल्यार तो त्या काळांत नाशिल्लो मस्त पयलें जावन गेला त्यामुळे ती खरेंची तो स्वप्नांत आयली आसता जाल्यार स्वप्न म्हळ्यार कल्याण हाचेरय इतिहासकारांक वयरचे काय भेद आसा संतांक गेले विविध ज्यो अवस्था आसतात तांचो एक तुर्यावस्था उन्नती अवस्था म्हणून आसता म्हळ्यार ती अत्यंत आनंदांत ज्या वेळार एक नमुन्या समाधी जी लागता ती जागृती स्वप्नी आनी सुषुप्ती तिन्ही ताण करून ती सांगोचो ना म्हळ्यार आमकां ताचो अनुभव ना त्या संतांक मात्र येत थंयचो आनी तशी त्या अवस्थेंत आसतना ताका बाबाजी चैतन्य दिशील आसता अशी लोक म्हणटात ते म्हाका खरो कांय ताका भेट जाय नाशिल्ले गुरू सांगता पण हो अभंगान सांगता की ताणें आपणाक दर्शन दिलें दीक्षा दिली आनी रामकृष्ण हरी हो मंत्र दिलो म्हणून आनी आपणाक साक्षात्कार जालो देवा गेलो थंयची आणि तो म्हणता दीपकी कर्पूर जैसा विराला तशी आपल्याला अवस्था झाली की कापूर जसो दिव्यान हळूहळूची मिसळता तशी आपण ब्रह्मांत मिसळून गेलो आपण विंगड बरयची तुका अणुरणीया थोपडा तुका आकाशाय घडा आपण येदोची खरें म्हळ्यार जाल्यार आकाशाय ती जालो सगळे कडेन भरून गेलो अशी तागेलो अनुभव आयलो आणि हें करता आसतनाची तागेल तोंडान अभंग वाणी येवच्या लागली त्या विशयी तो म्हणटा की नामदेवे केले स्वप्ना माझी जागे परत हांगाय स्वप्नाची नाम घेवन ताका स्वप्नांत आयलें सगळे पांडुरंगी घेवन या विठ्ठला घेवन आयलो आनी नामदेवान ताका सांगलें आपणा कल्पनान तूं सप्तकोटी शतकोटी अभंग करचे आशिल्ल्या जाल्यार आपणाली इच्छा अर्द दवरली आमी ती तूं मुखार ती पूर्ण करली आनी तूं करी आणि आजी काही अंक लागली तुकाराम मागेल्या 5,000 अभंग सुमार उपलब्ध आसती म्हाका खरें ताणें कितली बरयलेलें चल म्हणून ना जाल्यार अशी तागेल तोंडांतल्यान अभंग वाणी त्या वेळार येवच्या लागली तागेल अनुभव आशिल्लो साक्षात्कार आशिल्लो भाशेचेर प्रभुत्व आशिल्लें आनी ती भास इतली गमती की ती ताका पांडित्य ना जडत्व ना संस्कृताच ताका स्पर्श होईना अगदी सामान्य मनुष्य जो आपणाला नित्या म्हणून उलयतलो त्या भाशेन ताणें अभंग केले आमी तुकाराम म्हळ्यार सगळ्यांक अगदी घरचोची आपणाला लागतलो अशी दिसता आनी हे अभंग सगळे बायलां वयल्या दादल्यांक ताणान तितून बसल्यात आमी सहज उलयतना मराठी भाशेन तितले मागीर अभ्यास करतना कळटा की अरे हो तुकारामाला अभंग आसता लहानपण देगा देवा मुंडी साखरेचा रवा किंवा आलिया भोगासी असावे सादर अशी कितली की एक सुभाषित कशी जावन बसले आणि त्याप्रमाणे तुकारामागेल मस्त अभंग त्या काळात करतो गेला आणि एक तुकारामाचेर आक्षेप केलोच मारी चिकेत तागेल गर्व थोडे हांथान दिसता दर्पयुक्त वाणी तागेली ते खंयचे म्हळ्यार तो म्हणटा की वेदांचा तो अर्थ आभासीच ठावा येरांनी वहावा भार व्यर्थ वेदास खरो अर्थ खरें म्हळ्यार ताका वेद पठण करचो अधिकार नाशिल्लो वाणी म्हणून ताका संस्कृत भास येना म्हणून ताणें वेद पठण करची ना अशें त्या काळाचें जाल्यार बाकी सगळे अभ्यास करून गीता महाभारत सगळ्याचे ज्ञानेश्वरान मराठीन थाळेलें ते सगळो अभ्यास करना ताका लक्षात आयलें की वेदांतलें आनी कल विंगड आसतलें सगळे धर्म ताका कळलो साक्षात्कार जालो आनी तो म्हणटा असो की तुम्ही सगळ्यांनी इतली वर्स कल केलें तुम्ही फक्त वेद माथ्यार धरून रावले जर तू खरें म्हळ्यार आमकां विष्णुदास आमकां खरें कळ्ळां आमी विष्णुदास तो म्हणटा की मऊ मेणा म्हणून आम्ही विष्णुदास आम्ही खरें म्हळ्यार अगदी मऊ आसत जाल्यार कठीण वज्राचो भेद वयसे आमी अगदी कठीण वज्राक सुद्दां आमच्यान ताकद आसत तर ताका लागून अहंकार आयिल्लो भायर अशें तर हाजेर एक गमतेच विश्लेशण केलें तुम्ही कालनिर्णय मसणावर घारास आसता ताजे मागशीच पानार गमते लेख आसतात विवा शिरवाडकर म्हणून सुप्रसिद्ध लेखक तागेल तुकारामाचे लेख आसत तरी तो म्हणटा की गर्व म्हणून जायना हाका आतां विनम्र आसता निगर्वी आसता म्हणून आमी कोणाक सांगता ती नित्य आयुश्यान तूं वय जाल्यार ज्या वेळार एक मनुष्य शिपाई जावन लढायेक वता युद्धभुमीचेर वता त्या वेळार ताका तूं विनम्र जा पण सांग अशें म्हणून सांगून उपयोग ना ताका अहंकारूच आसता की म्हाका हातान जे शस्त्र आसा ताज्यान हांवें म्हाका शत्रूक अगदी नायनाटपून येतलो म्हणून तर तशी तुकाराम ज्या समाजान जे दंभ आशिल्ले लोक ढोंगीपण करताले दुसऱ्यांक त्रास दिताले कल म्हणटा तो बुडक देखवे ना डोळा बुडक हे जन लोक बुडता सती आनी तांकां म्हाका कळोवचें जायना तांकां लागतलें म्हूण कोका कृष्णान सुद्दां गीतेन सांगून दवरलें की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत आपण परत परत जन्म घेता म्हणून तर असल्या हाका आमकां अहंकार म्हणून जायना एक नमुन्यान खरें म्हळ्यार अहंकार आनी आत्मविश्वास हाचे सीमारेश खंयची हांवें ठरोवंच कठीण जाल्यार संतांक योग्य अभिमान आशिल्लो आत्मविश्वास आशिल्लो की आपण सांगता तें खरें हे लोक सगळे चूक करता सती धर्माक जर तूं चूक लायला ब्राह्मण श्रेष्ठ बाकीच कनिश्ठ आणि कर्मकांड करता यज्ञ करता हें कसलें ना आणि त्या मितीन ताका भाशेक एक भार आयल्या
कशी तांतू मदेन मदेन हे कळून दिसता की तो गर्विष्ट झाला म्हणजे खरे गर्व नाही तो एक नवी आत्मविश्वास तो आपण म्हणणार आम्ही विष्णू दास सगळे जे संत आज हे जाण गेले तांगल जोड काय तो एक प्रतिनिधी तुका झाला से कळस म्हणून हवे भाऊ तागलो की ना म्हणून कळना अशी म्हणतात लोक आणि कोणी केलेलं असतं जर तरी कागल म्हणून जरी धरला तरी सुद्धा ताका अहंकार म्हणून जाणे तर खरेची तुकारामा मागीर तिथली योग्य त्याचे संत जाईन ज्ञानदेवे रचिला पाया मागीर नामदेव एक नातू आणि तुका झाला से कळस म्हणून आपला विषय जर तरी म्हणेल असं ठाव असतं नाही त्यामुळे कदाचित तक दिसलाय की आणि मुखारी आपणाकडे योग्यतेत कोणी जात की ना योग्यता अशा अर्थाने की आपण किती कष्ट घेत असं लोकांना जागे करू तिथला आणि मुखार करत की ना शका दिसलं सुखाव असं म्हणून त्यावेळी मस्त लोक ह्या तत्वज्ञान आवडू लागल्या की देव म्हणून अगदी ससा गावाला मार्ग काही कठीण ना म्हणून लोकांना ज्या वेळा कळल्या त्यामुळे सगळे लोक गर्दी करू लागले त्याला कीर्तनाक भजनाक आणि ह्या कळून बाकीच लोकांना म्हणायची काय पुरा टाकल वर्णन करून लोकांना सांगते असले साधू दाखल तुम्ही सावध असता त्याला खरं साधू कशी तर तुम्ही ओळखून का जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे जमा तर हे कोणी वाचून तर मराठीत सांगले असता तरी म्हणाले की आपण पळेता हगल कशी टिकतो म्हणून परीक्षा घेण्याची काय म्हणून त्याला घेतली रंभा म्हणून वेशेष खबरी हंथा नाही द्या तू किती खऱ्याने म्हणत ना तरी त्या म्हणाले त्या रंभे रात्रीच तर बाहेर त्या ओसरीचे रिच निघता त्यावेळी तो रात्री खेळ वच आणि त्याला बैस त्याला पायाचे डोळे आपण त्याला संयम किती लावून त्याप्रमाणे रात्री निघताना त्यावेळी ती वच गेली लागी बसली पाय आपण शिला जागूनच्या पण आता गाड निघालेलं तरी त्याला पायाचे फुल लागली त्याला जागृत झाली उठांगलं त्याला हात धरले एकदम तात्काळ हे चूक तसं पराविया नारी रखमाई समान आपण विठ्ठलागत भक्तोड ह्यांची परस्त्री म्हणा आपल्याला रखमाई मारी आणि मागीच टाकी तुला गोष्ट आशय नसतात की कोणी दुसरं बरं मनुष्य करी त्याला हांग तुला जाग चुकल्या म्हणा एकदम कशात आपल्याला लागले पाय धरला म्हणून पाय नसेल मागे गमती असतात की त्याकडे बाहेर बाहेर येते आणि ती जरी पाहुणाचे खूप अशी बाकी कारणा खातीर असं केले तो करी म्हणून अजिबात ती विश्वास नाही म्हणजे ती कळल्या की कोणाची नाही कारस्थान म्हणून आणि त्या कोण खेळाल बाजू कोणी पण बसल्या की कळला तर मंबारजी आणि त्या तांत्रिक बशी ते हाताची लाट नाही उडायला आणि त्याला मागे टाकला तर तेंग उडायला खबर त्यावेळी मागे ती रंभाई त्यावेळी शिष्यात झाली ही एक पाणी जलतरी गावांतून लोकांनी ब्राह्मण लोकांनी मस्त त्रास ज्ञानेश्वराकडे मस्त त्रास दिलेलो तशी हा काय त्रास दिलो एखादा त्यावेळी घराची जप्ती आमची शिली तरी लोकांमध्ये पडून काय माणसं नाही जलतरी त्याचा गावां बाहेर झाला थोडे दिवस काय त्यावेळी मात्र त्याला दिवस भोज कठीण झाली आपणाल्या लोकांनी आपणा हितांच्या खात्यानं आपण ह्या सगळं कष्ट घेत असं आणि तरी आपणा लोकांनी आपल्याला बाहेर घालवलं दुःखांतून काय म्हणतस कसले बाबूचे गावान तुराचे कशी देना बाबूचे कसले बाबूचे गावान तुराचे कशी देना श्रीमंत मनुष्याने आपल्याला 6 प्रकारचे काम दिले कलरी
उपयोग ना आणि शातांचं जणू परत बाळशी कोण बाबा गणेश नाव घ्यायचं राबील माहिती सगळे पक्षांनी येऊन शाळेत खाऊन उचलून तर शेतकऱ्यांनी उचलून बघा कोर्ट आणतो का जेरी फिर्याद केली आपणाला शाळेत लुटून गेले आपला नुकसान भरपाई जाईल ना घराचे जप्ती होतो अशी किती खांदा घराचे जप्ती गेले लोक गावांतल्या बरेचशे आणि तांनी मागील मध्ये कोण परत काय केलं आणि बायले प्रचंड आमचे पळवून ताजे दये करा तर तरी तागाई कसल्या ना तू विंगड जायनीची बाय ताजे पकताली म्हणून म्हणतात आम्ही आज संसारी बाय जर कल्पना येतात की काही खाते पकतालेस का लेखन तर शिकवले असतो की ऊसाच धार वगैरे खेळता का सगळं घावायचं घार चेडून उपाशी त्याला वाटेल पण ती चेडून मिळणी आणि मागे म्हणून सगळं वांटून देऊन सोडायला ते हाताने घालायला अरे घर आणता चेड उपाशी असताना एक पुढे तू घागात कशी लढावी बायले म्हणाले त्याने मागे आपण काही करू अशी की आपणा घालून दुसऱ्या विंगड अशी दिसण्याची अशी अवस्थेत पकावी की मग चेडून खात्याला नाकडे कोण डर का दुसरी उपाशी असताना त्या दिसना त्यांनी मागे तांक दिलाय अशी शिवाजी महाराजांनी एखादा मोहरांची थैली दिली ताट पेटे सगळं गावात लोक हालत करलाय पहिले पाणी लागलाय की तुकारामात धरून धरून काढलं मागे पडला तो पंडित हातान गेलेला तुकाराम खायचं सातची आणि पाय पडवून त्यांना हातान ताट दिलं पहिल्या मोहरान भरलेलं त्याला पण तशीच परत केली सोने आणि माती आमची एकच समान आहे चित्ती त्यावेळी तशीच बाईल एक मस्त वाईट असलं की भांगा राहील घर आणतो की तू बर दिवस खुशी लागला तर सगळं पण परत पेटेल अशी ती केन्नाय दुःखी असताली ह्या कारणा खातीर त्याला बामणाचे प्रीती मात्र ती केन्नाय करता आली आणि ताली मस्त तागल अभंग अंधानं जुळलेत असत की किती पण ती आपणा खातीर जेवण घेऊन येत आली आणि आपण जेवण नसेल बसायला आपण जेवणाशिवाय ती कावना उद्या घ्यायला आशिल्ली अशी अगदी प्रेमळ अशी बायल आशिल्ली त्यावेळी त्या गावात लोकांनी एक रामेश्वर भट म्हणून आशिल्लो ताचे अधिकारी म्हणून घेतात तरी गावात ब्राह्मण चिंता म्हणाले कसं चले आहे तू पहिले दिसत की ना भ्रष्टाचार चालला त्या म्हणणे कळलं आपण की कोण बी वाणी आणि तो वेदांचे आपला अर्थ करत म्हणता आणि कीर्तन करता आणि सगळं भराय करत असं आणि तू गप्प पडायचं असं आज काय आम्ही काही नाही पडली नाही पण आमचं घेऊ गावात अशी भ्रष्टाचार होतो रामेश्वर भट म्हणाल की आपण आता का सकाळी कापणी होता रामेश्वर आम्ही अशी ऐकल्या सगळं बशीला ब्राह्मण आम्ही अशी ऐकल्या की तू भ्रष्टाचार चाललेला तरी तू भजन करता कीर्तन करता सगळं अर्थ सांगतो आपला कळेल का आपण सांगता अशी कोणी तू बोत ना आपला काय दिसना चिंतेत तू दिसना ना आपला दिसना जरा आमचं दिसता आणि आम्ही अधिकारी आम्ही तुझं चुकी खातीर प्रायश्चित्त करतो प्रिया ती तुम्ही सांगितलं आपण भूक तयार असतो तरी ऐक तू ह्या जे अभंग केल्या लोक दिवस राहत ऐकून там फिश लागेल म्हणतात सगळं गावावर त्या म्हणतात सगळं खायचे खाय तुम्ही इंद्रायणी खाऊन बुडवता म्हणा भारत बंद नाही पाहिजे विचार बाहेर एकदम रोड कशी लागली सगळ्यांनी कशी केली कोण लागली कोण काचमा काकल्या मला त्यांनी सांगल्या आपल्याला पण चुकल्या प्रायश्चित्त सांगल्या जसं तुम्ही सांगितलं आपण घेऊन काय सकाळ आपण मस्त बाहेर रडली बाहेर सांगतो कोण नका सांग 10 वर्षी लोक आपलं भारताने सांगल्या आमचे लोक आले ना मला ते एकदम सकाळी उठायला स्नान केलं खुश केली आणि सगळं होत रेशमी वस्त्रांनी बांधल्या देवाला पाय पण म्हणाला की तुझ खातीरच म्हणून आपण केलेलं तुका जरी जाई आपण तुका अर्पण करता आता एक तरी पुत्र शोकात सांगल्या साहित्यिक म्हणजे कलावंत आपणाला इकडलं म्हणा चारडा वाढीच असतात तरी त्याला मनात किती दुःख झालं साज कल्पन करा तिथले वर्ष धुवून त्याने सगळं आपल्या मनाचे तांतू व्यक्त केले विचार होते सगळं त्याने एक क्षणात म्हणून उत्कात अर्पण केलं बसलं आणि अशी प्राणी असं की 12 दिवस काही उपासना घ्यायला असताना त्यांनी ध्यान करत बसलं 13 दिवस इंद्रायणी त्या सगळीकडे पोहोचल्या तशीच किंवा वैरायच्या Thank you.
आणि चमत्कार म्हणून आयले प्रत्यक्षात कल झाले असता म्हणून इतिहासकारांनी ताजे वेगवेगळे खुलास दिले. एक तरी त्या इंद्रायणी उरता तेका मस्त आडटाले आनी चड उरता नाशी कितली आनी तागेल्या शिश्यान एक शीप वचून ते पोखी परत काडलो म्हणून एक खुलासो. आनी एक कल म्हणटात म्हळ्यार तागेले एक शिश्य तर त्या 12 दिवस जो तावड बशिलो गांवचीन करून तावड तो म्हणतो राबलो सगळं अभंग आनी तागेलो शिश्य जो दाद बशिलो ताणें ते पुराय सगळें बरोवन काडलें आनी म्हणून ते वर लागलें. आनी एक कल म्हळ्यार जरी बरोवन काडली ती जरी तांकां नुडावण तरी सुद्दां त्या हजारो लोकांक खूप गत झालेला सगळं गांवान गांव गेला. एखादं एक जरी लासून पाळ्या तरी ते गेले म्हणून जायना ते म्हळ्यार लोकांना तोंड भायर आसता सगळं खंयचो सुप्रसिद्ध लेखक म्हणून कवी म्हणून कितली काय लोकप्रिय झालेलं असता की तागेले सगळे वाण मागीर लोकांक त्या काळान तरी वाण हे कितलें म्हत्व आशिल्लें त्यामुळे ती लोकांक तोंड भायर आशिल्लें आनी कितें वाचलें अशी म्हणटा ती. खरें तर जाणून नाजाल्यार हांव तावड सांगली बरें आजीकय आमच्या लागीं ते 5000 अभंग उपलब्ध आसा आनी हें सगळें पळोवन मागीर तागेले जे शत्रू म्हणून आशिल्ले तागेले हे करताले मत्सर करताले तांकांय मागीर पश्चाताप जालो. रामेश्वर भट सुद्दां तागेलो मागीर शिश्य जालो म्हणून खबर आसा. आनी मागीर तरी सगळें तागेले परत आनंदांतून दिवस वचूं लागले. आनंदाचे दोही आनंद तरंग आनंदाची अंग अशें वर्णन केलें. सगळो वेळ देवागेलेंची ध्यान आनी कीर्तन भजन हातूंची तो वेळ घालयत आशिल्लो. तागेली भेट रामदास स्वामीला सुद्दां जाली अशी इतिहास सांगता. एक आषाढी एकादशी तुका पंढरपूर वचून येतावळी संत रामदास हे आयले. संत रामदास तुकारामापेक्षा 10 वर्सां सान जाल तरी हांगल गांवचण हांगल मिलन म्हळ्यार ज्ञानेश्वर आनी नामदेव हांगल जशी मिलन जालें तशीची अशी जाणकार सांगता ती. आनी तो एक अगदी आनंदात सोहळो आशिल्लो तुकारामाचो आनी रामदासाचो. दोग जाणांक अतिशय आनंद जालो. थंय याना पुरमाक गेली तुकाराम परत बेगीन याना फुडें धार वचनीच म्हणटात गांवांतूच राबलो. आता आपणाक कसल्यातूय आपणाक रस ना संवसारांत ना आनी आपण हांगाच राबना फक्त आता उरलो उपकाराक उरता. आपण फक्त आता दुसऱ्या खातीर म्हणूचे आसता म्हणून सगळो दिवस लागलो गांवांतूच वचूं लागलो. बायल येवन सांगताली की भायर यो चेडूं पास करता ती वचून यो. तिकाच लोक सांगताले की आकाशांत पळय आपणाक दाय वापयत आसा ती. आतां चडश्यो सांग आपण रावचे 41 वर्सां तावड जाता 1649 ती खबर आनी तांणी सांगली फाल्गून वते द्वितीया तुकाराम बीज म्हणून म्हणटाली देव मस्त होळी जात्रा करता त्या दिवसा. पयलें सांगितलें फाल्गून वते द्वितीयेक आपण वतलो आपण सदैव वैकुंठाक वतलो. सगळे लोक गांवांतले त्या दिसा कडेन जाले आनी तुकारामानी तांकां लळ लागलो जाली तुमची जी मना जाली तरी आनंदांत केन्नाय तांकां देवा विशयी सांगता आसतालो आनी कीर्तन भजन करता आसतालो. सगळ्यांक ताजे विशयी भोवची मनांत उठलीत आशिल्ली आनी तो आगवता मनाक सगळ्यांक भोव वायट दिसलें. मस्त तागेलें मन वळोवचें प्रयत्न केलो. तांणी सांगलें ना आता आपण देवा गेल्यांचें आमंत्रण आयलें आपण वचपाचें म्हणून. आनी काणी अशी आसा की आकाशांत विमान आयलें आनी तो सदैव वैकुंठाक वचिलो. तागेली समाधी ना देव जाल्यार इतिहासकार अशें सांगतात की ताणें सांगलें की आनी तुमी आतां कोणेय मातशें म्हाका येवनाकात म्हळ्यार सगळें कार्य जालें संवसारांत जालें. कारण चलयो लगीन जावन वेवस्थीत बऱ्या घरांत पडयल्यो चल्ले वेवसाय करताले तांकां आतां आपणाक कसलेंय सांगचें सांगून जालें अभंग सगळे आपण लोकांक म्हणून दाखोवन जाल्या ती. आतां आपणाक कसलेंय कार्य आपणाक गरज न्ही. आतां आपण वता आपणा मागशी कोणें येवनाका ती म्हणून तो काशी दिकान वचूं गेलो आनी काशी पावलोय अशी दप्तरान तेंची काशींत नोंद आसलें आनी थंयच मागीर ताणें काशी गंगेच्या तिरारीची आत्मसमर्पण केलें आसता अशें म्हणटात. खरें तर जाणून वतना जाल्यार तें वत आसतना ताणें अभंग केल्यार वतना ताका वायट दिसना. एक चल्ली ज्या वेळार कुळार वता त्या वेळार ती कशी आनंद जाता की आपणाला आवसो पुसत मेळटली आपणाला भावंड मेळटली तशी एक आनंदान ताणें सगळ्यांक निरोप घेतला. तो म्हणटा की म्हगेल्या कुळारा वता हांव आतां विठ्ठल रखुमार म्हळ्यार जणकेन गेला आसो पुसून आनी तांकां मेळूंक वता हांव वता आसलें. त्या प्रमाणे ताणें सगळ्यांक निरोप घेवन तो ह्याच्या कार्यक्रमांत नाच